तर गोष्ट सुरू होते इथे. दुपारी जेवणाची सुट्टीत सुरेश व त्यांच्या मित्रांमध्ये संवाद. सुरेश क्षयरोगग्रस्त आहे, पण त्याला याचा काही अंदाज नाही. तर बघूया यांच्यात काय बोलचाल होती. काय भावा, कसं चाललंयस? बढ़िया बढ़िया. कालची मॅच बघितली का? हाँ हाँ आ गया 65 साल का बुड्ढा. किती हार्डकोर झालं असेल का? अरे तब्येत बरी नाही रे माझी. देवीचं खूप झालं असेल. काय म्हणतो? एक बाबा आहे, तुला पत्ता देतो मी. कुठं रे? त्या कुठं पडक्या पुलाखाली, झाडाखाली. काय रे ना त्याचं? राहतो? अरे हा हा आलं लक्षात. ते पडक्या पुला खालचे ना. नक्की नक्की वय जातोय की मी तिकडं. नक्की जा. या येळांच्या नादी लागू नाकोस. माझ्या एक डॉक्टरकडे जा, तपासणी कर. मी खूप दिवस झाले बघितले की तुझी तब्येत बिघडली आहे, तर डॉक्टरकडे जा. वय अरे मराठीत बोलला रे आपला भाऊ. नक्कीच जाणार. संध्याकाळी सुरेश घरी गेल्यावर चला तर पाहूया काय होतं. काय का येऊ का? ये ना. कशी आहेस? मी एकदम बरी. तू कशा आहेस? बरं आहे. आले का शकुनी मामा आग लावया? कुठं आहे पोरं? कुठं आहे पोरांनू? ए आजोबा आले. काय आणलं आजोबा तुम्ही? तुझ्यासाठी खाऊ आणलंय बघ. हो थँक्यू. काय ग सुरेश कुठे आहे? आतमध्ये आहे, आत्ताच आलोय. सुरेश बाहेर ये. काय गाई? बघ तुझा मामा आलाय. घरी सगळे मजेत ना? मजेत सगळं बरं आहे. काय चाललं अजून? बरं आहे. पण काय का अक्का सुनबाईला खायला देत नाही का? मागच्या वेळी बघितलं तर चांगली होती तब्येत, आता एकदम शेवगे शेंग झालाय. तरीच म्हटलं माझ्यावर कसे आले नाहीत अजून. सोनू जाग पाणी देऊन ये. हे घ्या आजोबा. बरं नाही रे त्याला खूप दिवसापासून. काय झालंय? खोकलाय हो थोडा, बाकी काही नाही जास्त. नुसतं खोकला नाही बरं, सांच्याला ताप बी चढतोय, कणकण बी हाय. होय का? माझा एक असं करू नकोस. डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करून ये. तुझ्यामुळे त्या पोरीला पण त्रास होतोय. 2 वेळा बघितलं मी, ती खोकून गेली. वय मामा. दाखवून ये. मी जातो, मला शेतात काम आहे. मी येतो आता. येतो वय अक्का. मामा. चालेल या. नमस्कार. ऐक मामांचं जरा. उद्या तुम्ही दोघी डॉक्टरकडे जावा आणि दाखवून या. वय आई. त्यांना रक्त आल्यावर सुरेश घाबरलाय. चला तर बघूया आशा वर्कर त्यांना काय सुचवतात. देवा हे काय रक्त. पांडुरंगा कसं होणार माझ्या फॅमिलीचं आता. अरे देवा काय हे सगळं. यात खर्च किती होणार आता. हे देवा सुरेश काय खरं नाही. सुरेश हां काय बडबडतोय? मी तुला कधीपासून आवाज देते. काय नाही हो, ते थोडं काय लपवतोय मागे? अरे बापरे, रक्त. काय रे सुरेश, काय झालं तुला? ते खोकला येतोय काही दिवसांपासून, जास्त काय नाही. काय नाही कसं रे वेड्या. माझं हे लक्षण क्षयरोगच्या वाटत आहे. तू एकदा डॉक्टरांना दाखव. चालेल, नक्कीच दाखवतो मी. लवकरच जातो. बर. हो चला तर येऊ का? सुरेश आणि त्याची बायको डॉक्टरकडे गेल्यावर बघूया काय उघडकीस येतं. मॅडम येऊ का आत? या बसा. नमस्कार. नमस्कार. बोला, नाव काय तुमचं? सुरेश जाधव. वय किती? 30. काय काम करता तुम्ही? गावाकडच्या फॅक्टरीत कामाला आहे. बरं. या उठा, वजन पाहू तुमचं. 52. देवा 4 किलोनं कमी झालं या. हो का? वय. अगं जरा दम घे की तू. शांत राह. या बसा तुम्ही. काय होतं तुम्हाला? खोकला येतोय, खूप दिवस झाले खोकला येतोय मला. ओला खोकला येतो, कोरडा खोकला येतो, ओला येतोय ओला. बेडकं पडतं का? वय बेडकं येत आहे त्यात. रक्त येतं का बेडक्यातून? नाही हो, पण आलं तर काय अडचण का? हो अडचणाची गोष्ट तर आहे. खरं सांगा काय येत असेल तर. खरं सांगा हो. नाही ग माझी आहे, नाही येत. नाही हो नाही. बरं. चला मी तुम्हाला तपासते जरा. दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. ठीक आहे. तुम्हाला जरा गाठ आहे का बघते? चालेल. ठीक आहे, काही नाही. चला. होय.
खोकला किती दिवसांपासून येतो तुम्हाला? लय दिवस झाले बघा. 3 आठवडे झाले असतील. ठीक आहे, 3-4 आठवडे. धाप येते का? वय धाप लागते. बरं. आणि घरचे उपाय पण केले, काढा वगैरे, पण काही फरक नाही. बरं, छातीत दुखतं का? वय छातीत दुखते, खोकून छाती दुखती या. ठीक आहे. बरं, तुमच्या वजनासोबत तुमची भूक पण कमी झाली आहे का? वय लय कमी खायला लागलेत बघा या. हो का? एवढं काय नाही ग. वय ताप कधी कधी येतो तुम्हाला? सांजाला सांच्याला येतो. येतो बघ. बरं. आणि कसलं व्यसन वगैरे आहे का तुम्हाला? दारू, गुटखा, तंबाखू? नाही व, सुपारीच्या खांडीचं बी व्यसन नाही यांना. नाही बरं, नाही ना बरं. व. नाही का माझी आहे. बरं, चांगली गोष्ट आहे बरं का, करूही नका. तुमच्या घरी अजून आहे का कोणाला खोकला? वय आमच्या आमची पोरीला आहे लहान बघा. पोरगी आहे, तिला आहे. हो. बरं, तिला पण दवाखान्यात दाखवून घ्या बरं का. हो हो. काय Good मनस्वी? morning, मॅम. गुड मॉर्निंग. हे आमचे सिनियर डॉक्टर आहेत. नमस्कार. नमस्कार मॅडम. तुम्हीच का सुरेश? वय मीच सुरेश. काय हो मॅडम, काय झाले यांसनी? काय चिंता करायची काय गोष्ट नाही आहे. मी माहिती बघितली तुमची, काही टेस्ट लिहून दिले तुम्हाला. तुमच्या मुलीला पण झालं आहे का? वय तिला हां, झालं. तिच्या पण काही टेस्ट लिहून दिले आहेत. तुम्हाला काही टेस्ट दिले आहेत आणि अजून टेस्ट पण दिलेत आणि तुम्हाला आणि तुमच्या मुलीला दोघांना टेस्ट दिल्यात. ते तुम्ही टेस्ट करा आणि नंतर माझी भेट घ्या. वय चालतंय. मनस्वी, त्यांना टेस्ट दिलेलं सांग आणि त्यांना नंतर माझी भेट घ्यायला सांग. ओके मॅम, थँक्यू. तुम्हाला बेडक्यांची तपासणी करायला मॅमनी सांगितलेली आहे, तेवढी तुम्ही करून घ्या. तुमच्या मुलीची पण करून घ्या. आणि जेव्हा रिपोर्ट्स येतील तेव्हा तुम्ही डॉक्टर लगडेंना जाऊन ते रिपोर्ट्स दाखवा. ओके चालेल. वय थांबा, चला, तुम्हाला मग. लिहून देते. ठीक आहे. हां, हे घ्या. चालेल, ठीक हो, आहे. हो, येऊ धन्यवाद. डॉक्टर. धन्यवाद. हो. चला तर बघूया क्षयरोगाच्या कोणकोणत्या चाचणी असतात. मॅडम येऊ का? नमस्कार, या बसा. बोला. मॅडम, हे डॉक्टर लगडेंनी काही टेस्ट सांगितलं, बघा की. दाखवा बघू. लय खर्च गेले का हो याच्यात? नाही, तुम्ही काय काळजी करू नका, हे सगळं सरकारी योजनेत बसून जाईल. बरं आहे, काय ताण नाही. हे डब्बी घ्या, ह्यात तुम्ही होय. पहाटे तुमचं बेडकं जमा करा. चालेल. न काही खाता आणि काळजी घ्या, यात तुमची थुंकी नको यायला. हो बरं. चालतंय. हो. आणि त्या दुसऱ्या डब्यात काय करायचं मग? ह्यात तुम्ही आता करून द्या ते. चालेल ठीक हो. आहे. येऊ मग? अहो थांबा, तुमचंच नाही, तुमच्या हां. सगळ्या घरच्यांची एक चाचणी करून घ्यावं लागेल आपल्याला, हां. जरी त्यांना काही लक्षण नसेल तरीही. ओ दम खा की हो तुम्ही जरा. तू गप राही ग जराशी, मला वाटलं निघायचं आता. नाही. वय चला मग ये मी बाळा, येतो बस. तेवढं भरून. ये बाळ बस. ये शाळी मुलगी ती. नाव काय तुझं? सोनू. दाखव हात. हे घ्या. आई, असू दे, काय नाही, तुला होऊन उंची जाईल, चावलेली 2 माहिती मिनिटात. ना? आई दुखतंय. आई, तसंच थोडासा त्रास होईल, काळजी नको करू. असू दे, होऊन जाईल 2 मिनिट. काय नाही. आई. झालं हे बघ संपलं. हे बघ, झालं पण. हा, शान बाळते. सर्व घरच्यांची तपासणी झाल्यानंतर चला तर बघूया आता रिपोर्ट्समध्ये काय कळतंय. डॉक्टर साहेब येऊ का? या बसा. बस बाय. नमस्कार. नमस्कार. हीच का तुमची मुलगी? वय तब्येत कशी आहे बाळा तुझी? मस्त. नाव काय बाळा तुझं? नाव सांग. सोनू जाधव. मॅडम, काय झालं हो यांना? काय कळेना झालं, जीवाला लय घोर लागलाय बघा. अगं रिपोर्ट तर दे आधी तू. अहो ताई, रिपोर्ट तर द्या, हे घ्या. नंतर बघू काय झालंय काय नाही. आलेच मी, 1 मिनिट थांबा. वय चालतंय. मॅडम, काय झालं हो यासनी? जीवाला लय घोर लागलाय बघा, काय कळेना झालं. अगं तू दम घे की जरा. काय कटकट तुम्ही लावली? मलाच बोलत बसा, कधीची सांगत होते दाखवून पांडुरंगा. येऊया, ऐकलं तर ना खरं. कुठला धोंडा हा, मारला हेच माझ्या बोला तुम्ही गळ्यामध्ये? माझ्याशी. नुसतं हेच बोला. ओ मॅडम, सांगा की हो काय झालंय एक मला, मिनिट. काय कळेना झालंय पेशंट बघा. आलेत, तुम्हाला नंतर कॉल कर. आई, मला भूक लागली. थांब बाळा, घरला जाऊया आपण. थांब. बाळा, तुला चॉकलेट आवडतं? हो. घे चॉकलेट घे. थँक्यू.
काय झालं हो मॅडम? चिंता करायची काय गोष्ट नाही. हे घ्या पाणी घ्या. बघ सांगितलं होतं की काय काय काळजीचं काम शांत नाही. राहा तुम्ही. सुरेशराव, सर्वात मला हे सांगा, तुम्ही डॉक्टर मनस्वीला जे खोकल्याबद्दल तुमची माहिती दिली ते तुम्ही खरं खरं सांगितले का? होय खरं सांगा खरं. काय हो? होय ग बाय, खरंच सांगितलं की. कारण मी आत्ताच रिपोर्ट्स बघितलेत, त्यातनं तुमच्या बेडक्यामध्ये रक्त आले. मग तुम्ही मनस्वीला खोटं का बोलले? अव रक्त आलतं, पण मग आता संग बायको होती आणि घरच्यांना कसं काय सांगायचं म्हणून नाही सांगितलं. बघा, काही चिंता करायची काय गोष्ट नाहीये. मी तुमचे आणि तुमच्या आजींचे, ते आजी आहेत ना, ते त्यांचे रिपोर्ट्स बघितले, ते निगेटिव्ह आलेत. पण ते सुरेशराव आणि तुमच्या मुलीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. बर. त्यांना जे लक्षणे दिसतात, आता ते बोलतात आहेत की त्यांच्या बेडक्यात रक्त आले, ते जे आहे ते क्षयरोगाचे लक्षणं आहेत. होय. देवा पांडुरंगा. ताई बघा, चिंता करायची काय गोष्ट नाही. समजवा त्यांना जरा. बोललं ना मी, चिंता करायचं काही काम ओ नाही. शांत राहा तुम्ही. बघा सुरेशराव, तुम्ही जे निष्काळजीपणा करतात ते एवढं पण साधा खोकला नाही येते. लक्षात येत आहे का तुमच्या? ऐका, घ्या. गबगा. हे बघा, हे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घातक होऊ शकतं. हे तुम्हाला जे एवढं साधारण वाटतं ते तेवढं साधारण नाही आहे, नॉर्मली नाही येते. देवा, त्या शेजारचिनीचीच नजर लागली आहे माझ्या घरला. मुर्दा बशिवला तिचा. बघा ताई, हे नजर बिजर काही नसतं. हे जे क्षयरोग आहे हे बऱ्याच लोकांना होतं, पण त्याच्यावर मात करता येतं. जर मी तुम्हाला सांगितलेले पत्ते, उपचार, औषधं जे तुम्ही जर परिपूर्ण पाळले तर त्याच्यावर मात करता येतं. हे पत्ते जर तुम्ही नियमितपणे पाळले तर ह्या क्षयरोगावर मात करता येतं. तुम्हाला मी सांगितलेलं जे आहे ते नीट ऐकावं लागेल. होय होय, तुम्ही सांगितलेलं आम्ही सगळं होय ऐकतो. मॅडम. तर बघा, हे कोर्स आहे. बघा, आता सुरेशराव आणि तुमच्या मुलीला पॉझिटिव्ह निघले, मग आता हे 8 महिन्याचा कोर्स आहे. तर बघा, पहिले 6 महिने. आता सुरेशराव मोठे असल्यामुळे त्यांना 3 गोळ्या घ्यायच्यात आणि सोनू छोटी असल्यामुळे तिला 2 गोळ्या घ्याव्या लागतील. बघा, पुढे पण ट्रीटमेंट चालू ठेवावं लागेल. तर अजून पुढे काय करायचं मग? बघा, डॉक्टर मनस्वीने हे सांगितलंय की तुमचं वजन पण कमी झालं वाटतं ना, तेच मी आता ते भरून काढावं लागेल. मी बघितलं की तुमचं वजन बरंच कमी झालंय, मग आता ते आपल्याला भरून काढावं लागेल. होय होय, चालतंय. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन, विटामिन्स ते तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यावं लागतील. हे प्रोटीन विटामिन काय असतंय व? तुम्ही जे रोजचा आहार घेता, नाही तुम्ही मांसाहारी आहात का? होय होय, खातोय हां. आम्ही. मग त्यात अंडे पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या. आणि ती लहान असल्यामुळे मग तिला जे आवडतात फळं ते तिला देत जा. मग दूध पण देत जा तिला. समजा करून त्याची झालं. तुम्ही काळजी घ्या बरं का. होय. तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या, कडधान्य, डाळी हे पण तुमच्या आहारामध्ये घ्या. त्यामुळे तुमच्या जे वजन कमी झाले ते पण भरून येईल. होय होय, चालतंय. वय वय समज करीन बघा म्या. तर मॅडम, यात लय खर्च येईल का व? लय? बघा, खर्चाची काळजी करू नका. गव्हर्नमेंटनी स्कीम काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते सगळं तुम्हाला मुफ्तमध्ये होईल. देवा, बरं झालं. बरं चला. झालं. बघा, राहिली गोष्ट ते तुमच्या पोषणचे, तुमचं जे वजन भरून आले ते तुम्हाला ना महिन्याला सरकारद्वारे 500 रुपये भेटतील. त्याची काळजी नका करू तुम्ही. हा, चालतंय. बघा, जे मी तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत हा. ते तुम्ही लक्ष करून द्या. त्याची काळजी घ्या की ते तुम्ही जेवल्या अगोदरच घ्या. आणि एकानंतर एक तुम्हाला लिहून देते मी किती कुठल्या गोळ्या द्यायच्यात, पण एक पण गोळी चुकता कामा नये. लक्ष होय, ठेवा. चालतंय, नक्कीच. राहिली गोष्ट, तुम्ही कुठली गोळी नवीन घेताय, नाहीतर कुठल्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आली म्हणून तुम्ही गोळी बंद करत आहात, तर त्याच्या अगोदर तुम्ही माझी भेट घ्या. त्याचं लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःहून काय करू नका. होय. हां, तुमच्या घरात वयस्कर आजी आहेत का? होय होय, हाय. मग आता ह्याचं लक्षात ठेवा की तुमचं आता सुरेशराव आणि हे पॉझिटिव्ह निघले आहेत, मग त्यांचा आणि ह्यांचा संपर्क जास्त टाळून घ्या. ह्याचं तुम्ही लक्ष करा. ते मागं जे कोरोना आलथा तसंच हे काय? हो, बरोबर, अगदी बरोबर. ते कोरोनासारखंच आहे. म्हणजे कोरोना आणि हे थुंकीद्वाराच पसरतो. आता तुम्ही घरी राहता, आता त्याचे तुम्ही हे काळजी घ्या की तुम्ही रुमाल वापरा. आता तुम्ही रुमाल वापरता, हे खूप चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्यावर लक्षात ठेवा की तुम्ही जे रुमाल ते धुवत जा. आणि ते जे तुम्ही जेव्हा पण कधी बाहेर जात असताल कुठेतरी, बाहेर कुठे, म्हणजे आता ही पण शाळा जाते, तर हे बघा, हे प्रकारचे जे मास्क आहेत हे तुम्ही वापरत. आणि ही पण शाळेत जाते ना, तर हिला पण अशा प्रकारचे मास्क घालून पाठवत जा. आणि ह्याची काळजी घ्या की
टीचरला सांगा थोडीशी हिची काळजी घ्या, नाहीतर माझा ऐकत तर हिला 1-2 महिने शाळेतच नका पाठवू, काही गरज नाही आहे त्याची. कारण ती लहान आहे आणि वरतून जे हे रोग आहे ते थुंकीद्वारा पसरतो आणि आता तिचा संपर्क शाळेतनं खूप लोकांसोबत होऊ शकतो, म्हणून हे रोग सगळ्यांना पसरू शकतो, म्हणून तिला पाठवूच नका. आणि राहिली गोष्ट, काही तुम्हाला काय गरज पडली तर तुम्ही बिनधास्त मला कॉल करू शकता, काही चिंता नका करू. लय उपकार झाले बघा नाही, काय मॅडम. नाही, काय नाही. चला बाय बेटा, बाय बाय. धन्यवाद मॅडम. हो हो, नक्की. सगळं गाव जमलं आहे एका कार्यक्रमासाठी. चला तर आपणही जाऊया तिकडे. चला तर आपण या आज कार्यक्रमासाठी जमलो आहे, तर हे सुरू करूया. मेडिकल काउन्सिलर, कृपया तुम्ही स्टेजवर या. नमस्कार. तर मी मेडिकल काउन्सिलर. आत्ता आपण बघतोय की सुरेश ह्या कुटुंबाने एक पराक्रम केलेला आहे. तो म्हणजे 6 महिने झालेले आहे आणि या कुटुंबाने पुढे येऊन क्षयरोगाची तपासणी केलेली आहे व औषध उपचार घेऊन हे कुटुंब पूर्णपणे क्षयरोगमुक्त झालेलं आहे. आणि सरकारी नियोजनानुसार आपण यांना चॅम्पियन म्हणून घोषित करतो आहे आणि त्यांचा सत्कार करणार आहोत. पण यात जे मोठा वाटा आहे ते आशाताईंचा पण आहे. त्यांनी या कुटुंबाला प्रोत्साहित केले उपचार घेण्यासाठी व उपचार पूर्ण करण्यासाठी. आणि आशाताईंना यामागे 1000 रुपये सरकाराकडून भेटणार आहे आणि हे जे सत्कारचे माननीय सरपंच साहेब यांच्या हस्ते होणार आहे. नमस्कार ग्रामस्थांनो, आज मला या मंचावर सुरेशच्या कुटुंबाचा सत्कार करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मला सुरेशचा आणि त्याच्या कुटुंबाचा अभिमान वाटतो. या कुटुंबाने अगदी धीराने क्षयरोगाला सामोरं जाऊन त्याचा नायनाट केला. त्यांनी क्षयरोगावर विजय मिळवला. त्यात आपल्या आशाताई आणि सरकारचाही मोलाचा वाटा आहे. सरकारने मोफत निदान आणि मोफत उपचार सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेत. आपल्याला फक्त आपल्या घरातून, गावातून नव्हे तर आपल्या देशातून आणि या जगातूनच क्षयरोगाची हकालपट्टी करायची आहे. आता तुम्हाला समजलं असेलच, सुरेशचं कुटुंब यात यशस्वी झालं, तसंच आपला देशही क्षयरोगाला संपवण्यात यश मिळवेल. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या आजाराला लढा दिला पाहिजे. जागतिक स्तरावर साल 2030पर्यंत आपल्याला TB पूर्णतः संपवायचा आहे. तर चला मग आपणही थोडासा भार उचलू आणि क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी कार्यरत राहू आणि सुरेशसारखे अनेक चॅम्पियन बनवू. तर पहिले आशाताईंचा सत्कार करूया. आता सुरेशचा आणि त्यांच्या कुटुंबाचा. मास्क वापरा, TB टाळा.